स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। एक पिढी संपली, दुसरी पिढी निम्मी झाली। आता तिसऱ्या पिढीत झाला ऐतिहासिक निर्णय। घोटी बुद्रुकमध्ये होणार तब्बल 12 कोटींचा साठवण तलाव। स्वर्गीय अनिल भाऊंच्या आठवणीने ग्रामस्थ झाले भावुक। आणि भाऊ म्हटले, दादा घोटीचा तलाव माझ्या जीवारी लागलेला आहे। म्हटले घोटीचा तलाव माझ्या जीवारी लागलेला आहे, तर ती तलाव झाल्याशिवाय म्हटले थांबणार नाही मी, तलाव हा करणारच मी। आणि त्याने माझ्या तलाव मंजूर केला, सगळं झालं। आता पाणी इथं साठणार, पाणी आम्ही शेतकरी नेऊन पाजणार, बंधारा मग मोठा इथं दिसणार, सगळं होणार। पण माझा नेता बघणारा तेवढा नाही। भाऊने इतकं या गोष्टीसाठी परिश्रम केले, आणि या गोष्टीत एक खडा जरी म्हटला तर अनिल भाऊ शिवाय दुसऱ्या कोणी नेत्याने टाकलेला नाही बाजूला। एवढी या गोष्टीवर भाऊचं प्रेम होत, आणि त्याच पद्धतीने या गावचं सुद्धा भाऊवर प्रेम आहे। कुणी विरोध पार्टीचा जरी गेला, कामासाठी गेला तरी भाऊनी त्याला तो कुणाचाच म्हणून त्याने काही हे केलं नाही, त्यांचं कामच केलंय त्यांनी भाऊनी। क्षमता आहे 23 MCFT, सिंचनाखाली क्षेत्र येणारा 110 हेक्टर आहे। लांबी तिची साधारणतः 250 मीटर आहे, आणि त्याची वेस्टवेअर त्याचा सांडवा 50 मीटर आहे, आणि बांधाची लांबी 240 मीटर, सांडवा 50 मीटर, आणि तिची हाईट आहे 18 मीटर। हे 3 पिढीची मागणी झाली आमची, ती आता अनिल भाऊने काम पूर्ण केलेलं आहे। आमची एक पिढी संपली, दुसरी पिढी निम्मे पुढे गेले। आता नवी पिढी आली, पण या तलावासाठी स्वर्गीय अनिल भाऊने तळमळ सोडली नाही। अखेर हा तलाव त्यांनी मंजूर करूनच आणला। त्यांचे हे ऐतिहासिक काम आहे, ते भविष्यातील अनेक पिढ्यांना लक्षात राहील। आज या साठवण तलावाची आठवण सांगताना व यासाठी स्वर्गीय अनिल भाऊंनी केलेले प्रयत्न सांगताना गावकऱ्यांचे डोळे भरून येतात। भावनिक झालेले घोटी बुद्रुकचे ग्रामस्थ आपल्या भावना व्यक्त करत होते। तब्बल 12 कोटी रुपयांच्या घोटी बुद्रुक येथील साठवण तलावाचं भूमिपूजन युवक नेते सुहास बाबर यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालं। हा तलाव पूर्ण झाल्यानंतर यामध्ये 23 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होणार आहे। विशेष म्हणजे टेंभू उपसा जलसिंचन योजनेचं पाणी या साठवण तलावात सोडण्यात येणार आहे। तलावाला तब्बल 70 फूट उंचीचा बांध बांधण्यात येणार आहे। या तलावामुळे कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या घोटी बुद्रुकला फायदा तर होणारच आहे, शिवाय पारे गावासाठी देखील हा तलाव किफायतशीर ठरणार आहे। 2 डोंगरदऱ्याच्या मधोमध या पाणी साठवण तलावाची साईट असल्यानं भविष्यात हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यास वाव आहे। पूर्वी पाऱ्याचा दर्गवा तलाव भरून या आमच्या पाणलोट क्षेत्रामध्ये साधारणतः 4.5 ते 5 MCFT पाणी शिल्लक होतं, त्यामुळे छोटासाच पाझर तलाव होत होता। परंतु टेंबूमध्ये समावेश झाल्यामुळे भाऊंच्या अथक प्रयत्नातनं पाणी उपसा परमिशन घेऊन भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी साधारणतः 23 MCFT पाणीसाठा करायच्या दृष्टिकोनातनं हा साठवण तलाव या ठिकाणी भाऊंच्या प्रयत्नातनं भैयांच्या नेतृत्वाखाली साकार होत आहे। खरंच अनिल भाऊच्या आर्थिक परिश्रमामुळे एवढा चांगला पाझर तलाव साठवण तलाव झाला। जो पहिला जो होता तो छोटा होता, पण आता ह्या टेंबूच्या ह्याच्या समावेश झाल्यामुळे 23 MCFT पाणी ह्याचा साठा होईल, आणि याचा आम्हाला घोटी पारे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांना एवढा ह्याचा फायदा होणार आहे की आमचं दुष्काळाचं आमचा संपुष्टात येणार आहे। आयुष्याच्या अखेरपर्यंत एखाद्या कामाचा पाठपुरावा कसा करावा याचं उदाहरण स्वर्गीय अनिल भाऊंनी दाखवून दिलं। घोटी बुद्रुकच्या डोंगर दऱ्यात या साठवण तलावाचं अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे। भविष्यात हे ठिकाण उंचावरून कोकणाचीच अनुभूती देईल व तो परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल अशी मला खात्री आहे। काही कामं आयुष्यभर स्मरणात राहणारे असतात। घोटी बुद्रुकचा साठवण तलाव त्यापैकी एक असेल असे उद्गार युवक नेते सुहास बाबर यांनी यावेळी बोलताना काढलेत। मी गणपतराव दादा अनिल भाऊचा सच्चा कार्यकर्ता। अनिल भाऊ सभापती ज्यावेळेला होते पंचायत समितीला, त्या काळापासून कार्यकर्ता मी त्यांचा एक सच्चा कार्यकर्ता।
खोटं काय आपल्याला चालत नाही. आणि अनिल भाऊनं पंचायत समितीला तिकीट मला दिलं, पंचायत समितीला पारे गटातनं. मग त्या काळात तिकीट मागणारा जी एक लाईन होती आणि तिकीट नको भाऊ मला म्हणारे मी एकलाच होतो. मग अनिल भाऊ म्हणजे दादा तसं काही चालणार नाही, आपली भरवशाची माणसं लागते यात म्हणताना त्यात दिले, तिकीट दिलं, निवडून आलो, सगळं झालं. आणि त्यानंतर पुन्हा ह्या जुन्या काळात म्हणजे आता आमची दुसरी पिढी आणि आमच्या पुढची जी आहे ती पाठी मागली त्यांची तिसरी पिढी, तर ह्या तिसऱ्या पिढीत हा तलाव तयार होतोय आता. आणि ह्याच्या पाठीमाग आम्ही ह्या दरगोबाचा पाणलोट एरिया किती 54चा होता, पण त्यांनी ती पाणी अडवलं 49 आणि 5 MCFT पाणी त्यांनी सोडलं मोकळं, तेवढंच आम्हाला इथं मिळत होतं पाणी. मग त्या भावनं पुन्हा सर्वे केला, इथं असं करूया तसं करूया म्हणून ते काही झालं नाही, त्या काळात झालं नाही. पण त्या काळात नाही झालं ती फार चांगलं झालं. नंतर ही भावने म्हणजे शेतकरी तयार झालं सगळं द्याला जमीन. मग पुन्हा भावने त्या टेंबूच्या ह्याच्यात घालून 23 MCFTचा तलाव हा साठवण तलाव मंजूर करून घेतला आणि आता त्याचं काम चालू होतंय. आणि ही चालू व्हायच्या अगोदर भाऊला म्हणणार, भाऊ ती कधी होयास तलाव्याचो, पहिली जुनी माणसं मरून सगळी गेली, आमच्या पिढीतली माणसं निम्मी अर्धी गेली, ती आम्हाला तरी बघायला मिळतंय की नाही कोणाला ठाऊक, असं म्हणणार आम्ही भाऊला. मग भाऊनी एक दिवस काय केलं, त्यांच्या केबिनला आत मला बोलवून घेतलं. मग हे काय झालं नव्हतं मंजूर त्यावेळेला. आणि भाऊ म्हटले, दादा गुटीचा तलाव माझ्या जिवारी लागलेला आहे, म्हटले गुटीचा तलाव माझ्या जिवारी लागलेला आहे, तर ती तलाव झाल्याशिवाय म्हटले थांबणार नाही, मी तलाव हा करणारच मी. आणि त्यानं माझ्या तलाव मंजूर केला, सगळं झालं. आता पाणी इथं साठणार, पाणी आम्ही शेतकरी नेऊन पाजणार, बंधारा मग मोठा इथं दिसणार, सगळं होणार. पण माझा नेता बघणारा तेवढा नाही. भाऊने इतकं या गोष्टीसाठी परिश्रम केले. या गोष्टीत एक खडा जरी म्हटला तर अनिल भाऊ शिवाय दुसऱ्या कोणी नेत्यांना. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.